हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा. आज आहे 1 जानेवारी 2025. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. आपण 24मधून 25ला आलो आहोत आणि 1 जानेवारी म्हटलं तर आपण कुठे यायला पाहिजे, तर आम्ही आज आलो आहोत पुणे. तर पुण्याला आम्ही कशासाठी आलो आहोत, तर आज आहे 1 जानेवारी म्हणजे शौर्य दिवस. शौर्य दिवस म्हणजे काय, तर पेशव्यांच्या विरोधात 500 महारांनी लढाई जिंकली होती आजच्या दिवशी. तर याच विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आज आम्ही आलो आहोत पुणे येथील भीमा कोरेगाव या ठिकाणी. तर आम्ही बसमधून जात असताना बाहेर पूर्ण सगळीकडे तुम्हाला सगळे अनुयायी दिसत असतील. बसमध्ये पण बघा, पूर्ण घोषणा वगैरे चालू होत्या. आणि ही जी मुलगी आहे, ह्या मुलीने खूप छान वर्णन केलं होतं. माहिती सांगितली होती की 1 जानेवारीला आपण का आलं पाहिजे. 1 जानेवारी बहुतेक लोकांना माहिती नाही आहे की 1 जानेवारीला काय असतं, कशासाठी आपण भीमा कोरेगावला आलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ती तिथे बसमध्ये बसलेल्या सगळ्या अनुयायांना सांगत होती. तर असंच आपल्याला सुद्धा माहीत असलं पाहिजे की आपण भीमा कोरेगाव येथे का आलं पाहिजे. नवीन वर्षाची सुरुवात आपण अशा ठिकाणी येऊनच केली पाहिजे. 31 डिसेंबरला सगळेच एन्जॉय करत असतात. दारू पिणं, पार्टी करणं, हॉटेलला जाणं, इकडे तिकडे हे सगळ्याच गोष्टी करत असतात. पण आपण जर या विजयस्तंभाला येऊन अभिवादन केलं तर नक्कीच आपल्या वर्षाची सुरुवात ही खूप चांगल्या प्रकारे होईल. थोडक्यात तर काय, स्तंभाच्या बाजूला भीमा नदी आहे. तर असं म्हणतात, भीमा नदी संगे जगाला शूरवीरांची कहाणी. भीमा नदी सांगे जगाला शूरवीरांची कहाणी. चिंध्या चिंध्या केल्या पेशव्यांच्या फक्त आणि फक्त 500 महारांनी. हो की नाही. त्या शूरवीरांना आपण अभिवादन करण्यासाठी आज आलो आहोत भीमा कोरेगाव येथे. बाहेर तुम्ही बघत असाल किती मोठ्या प्रमाणात अनुयायी तुम्हाला दिसत आहेत. सगळे हे निघाले आहेत भीमा कोरेगावला. पुण्याचा जो रस्ता आहे तो पूर्ण पॅक झाला होता. पूर्ण सगळीकडे लोक निघाले होते भीमा कोरेगावला जाण्यासाठी. आणि रस्त्यावर जी लोक चालत होती, जी जात होती, त्यांच्यासाठी सुद्धा प्रत्येक ठिकाणी जेवणाची व्यवस्था होती, पाण्याची व्यवस्था होती. सगळीकडे तुम्हाला हे दिसत असेल. बसमधून उतरल्यानंतर आम्ही पोहोचलो होतो भीमा कोरेगाव या ठिकाणी. पण खूप क्राऊड असल्यामुळे आम्हाला थोडंसं दूर उतरावं लागलं आणि तिथून आम्ही निघालो होतो चालत चालत भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाकडे. तुम्ही बघत असाल एवढे लाखोच्या संख्येने अनुयायी तिकडे आले होते, फक्त आणि फक्त आपल्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी. बघा, तुम्ही गर्दी बघत असाल किती गर्दी होती. एवढी गर्दी होती की तिथे ॲक्च्युली कळत नव्हतं की आपल्याला कुठे जायचं आहे. असं ही पूर्ण गर्दी पार करत आम्ही विजयस्तंभाकडे पोहोचलो होतो. इथे प्रशासनाने इतकी उत्तम व्यवस्था करून ठेवली होती, खूप छान. 2018मध्ये जी परिस्थिती झाली त्याची पूर्ण उलट त्यांनी यावर्षी करून दाखवलं होतं. सगळ्या व्यवस्था त्यांनी केल्या होत्या. बघा, आता आम्ही थोड्याच वेळात स्तंभाकडे पोहोचणारच होतो. आता आम्ही त्या रस्त्याने निघालो होतो. हा आहे 500 वीरांचा विजयस्तंभ. हे मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ बनवेल की पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेल की ही 500 शूरवीरांची पूर्ण कहाणी मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ बनवेल आणि त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलिंगमध्ये सांगेल. इथे ही सगळे अनुयायी आलेले आहेत फक्त या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी. तर नितीन पण त्या स्तंभाला अभिवादन त्यांनी पहिले तिकडे केलं. नंतर मग त्यांना मी बोलले तर त्यांनी चेहरा इकडे करून अभिवादन केलं. त्यांच्यानंतर त्यांचं झाल्यानंतर मग थोडंसं पुढे आम्ही चालत गेलो. मी सुद्धा विजयस्तंभाला अभिवादन केलं आणि तिथून आम्ही पुढे निघालो. पुढे बघा, एवढी सगळेजण तिकडे विजयस्तंभाला अभिवादन करत होते. याच ठिकाणी जेव्हा बाबासाहेबांना कळलं होतं ही कहाणी शूरवीरांची, तेव्हा बाबासाहेब स्वतः इथे येऊन या स्तंभाला अभिवादन करून गेले होते. तर आपण पण गेलंच पाहिजे. तर हा होता 207वा शौर्य दिवस. म्हणजे या घटनेला 207 वर्ष पूर्ण झाली होती.
तर बघा किती छान हा विजयस्तंभ जो आहे तो पूर्णपणे सजवला होता, खूप भारी वाटत होतं. आणि इकडे तुम्हाला तिथे पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे विजयस्तंभ काय आहे काय नाही, तिथे सगळं पूर्ण कोरलेलं आहे. ही बघा, हे पूर्ण आम्ही बाहेरून घेतलं होतं. किती लाखोच्या संख्येने अनुयायी तिकडे उपस्थित होते. लहान मोठे थोर अगदी वयस्कर लोक सुद्धा इथे आली होती. सगळे भंतेजी होते खूप. आणि प्रशासनाने इतकी छान व्यवस्था केली होती ना, खूप छान वाटलं. कारण पुणे प्रशासनाचे खूप खरंच खूप छान त्यांनी व्यवस्था केली. थोडं पुढे आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे काही केलं नाही. मग तिथे होते सोमेश्वर मिसळ, एवढी भारी मिसळ होती. अभिवादन वगैरे केल्यानंतर आम्हाला बराच उशीर झाला होता. नंतर म्हटलं चला खाऊया. तर तिथे गेल्यावर आम्ही बघा काय ऑर्डर केली. सगळ्यात फेमस मटकीची उसळ. एवढी भारी लागते ना, एवढी भारी, खूपच छान लागते. तुम्ही पुण्याला गेलात आणि जर भीमा कोरेगावला गेलात तर ही उसळ नक्की टेस्ट करा. खूप भारी. यांना तर एवढी आवडली ना, एवढी आवडली, खूपच छान, एवढी टेस्टी. आणि विशेष म्हणजे मिसळ खाल्ल्यानंतर आम्हाला काही ॲसिडिटी वगैरे होतं ते काहीच झालं नाही. खूप छान लागली होती, खूप म्हणजे खूपच भारी. इथे यांनी उसळमध्ये त्यांनी रस्सा दिलेला आहे एका छोट्याशा बकेटमध्ये. खूप छान प्रेझेंटेशन होतं त्यांचं, खूपच भारी. मस्त यांनी रस्सा तो टाकला उसळमध्ये, त्याच्यामध्ये मस्त कांदा टाकला, लिंबू पिळलं आणि मग सुरुवात केली आणि खायला. हे बघा, इथे यांनी मस्त ते रस्सा वगैरे टाकून मिक्स केलं होतं. मग केली टेस्ट. कारण आम्ही ट्रेननी आलो होतो, आम्हाला रिटर्न पण यायचं होतं. त्यामुळे आम्हाला खूप खूप म्हणजे खूप जास्त उशीर झाला होता. त्यामुळे आम्ही पटापट मिसळ वगैरे खाल्ली. खाऊन आम्हाला लगेच निघायचं होतं. आम्ही इथे मस्तपैकी उसळचा आस्वाद घेतला आणि निघालो परतीचा प्रवासाला. इथे उसळ वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्हाला, कारण पुढे बस पण होत्या, 2 बसेस ठेवलेल्या त्यांनी 2 ठिकाणावर. एक ते कुठला तरी माळ आहे तिथे आणि तिथून पुणे स्टेशनपर्यंत अशी खूप छान व्यवस्था करून ठेवली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब